जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व त्याचबरोबर सर्वांचं मनापासून आभारही मानते। आता तुम्ही इथे म्हणताल ह्या बऱ्याचशा गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत, ह्या बऱ्याचशा गोष्टींसाठी हा व्हिडिओ तयार करत असतीलच हे सर्वांना माहितीही झालं असेल। आणि त्याचबरोबर मागच्या 1 महिन्यापूर्वी सुद्धा आपण याच पद्धतीचा एक व्हिडिओ तयार केला होता। हा व्हिडिओ तयार केल्यानंतर मला बरेचशे लोकांचे कॉल आले, बरेचशे लोकांचे मेसेज आले, बरेचशे लोकांनी आम्हाला विचारले ताई आम्हाला ही विधी करायची आहे, या विधीसाठी आम्हाला किती खर्च येईल, त्याचबरोबर ही विधी आम्ही करू शकतो का। तर आता सर्वप्रथम मध्ये ह्या गोष्टीवरतीच मला काही चर्चा करायची होती, त्यासाठी मी ही विधी आज पुन्हा करताना हा व्हिडिओ तयार करत आहे। ज्यावेळेस मी मागच्या वेळेस ही विधीविषयी सर्व विषय सांगितला त्यानुसार मला प्रत्येक जणांचे असे फोन होते की ताई आम्ही ही विधी करू शकतो का, किंवा या विधी आम्ही घरच्या घरीही करू शकतो का। तर याच्यावरती पहिले आपण बोलू। आता ही विधी तुम्ही करू शकता, पण तुम्ही घरी करू शकत नाही। याला काही षटकर्माच्या विधी आहेत, त्याचबरोबर याला काही वेगळे मंत्र आहेत। या मंत्रांची काही ना काहीतरी कुठेतरी आवश्यकता पडते। तर हे मंत्र तुम्हाला जर येत असतील तरच तुम्ही या विधीमध्ये हात घालावा, नाहीतर तुम्ही या विधीच्या भानगडीमध्ये पडू नये। कारण की ही सर्वस्व विधी बंदिष्ट यासाठी केल्या जात असते। बंदिष्ट म्हणजे जर तुमच्यावरती त्या गोष्टीचा जाप लागला, दैवी गोष्टीचा, किंवा कोणी तुमच्यावरती जालन मारण तारण वशीकरण अशा गोष्टीचा प्रयोग केला असेल, तुमचे दैव बांधले असतील, वास्तू बांधली असेल, बुद्धी बांधली असेल, त्याचबरोबर शरीराच्या काही आजारपणाच्या गोष्टी शरीरामध्ये बांधून घेत अथवा तुमच्या वास्तूवरती काही करणी क्रिया केली असेल तर या गोष्टी केल्या जात असल्या। त्याचबरोबर नवरा बायकोंचे मतभेद होत असतील आणि बायको नवरा दोघं वेगळे झाले असतील तर सुद्धा या गोष्टी केल्या जात असतात। तर या गोष्टींसाठी काही विशिष्ट मंत्रांची आवश्यकता असते, विशिष्ट असते। त्याचबरोबर कनिष्ठ दैवत गणदेवतांना इथे आवाहन केल्या जात असतं, त्याच्यासाठी त्यांना काही मांसाहार भोजनाचाही व्यवस्था करण्यात येत असते। त्याचबरोबर काही होमक्रिया होत असते, त्याचबरोबर काही कनिष्ठ दैवत बांधून घेतल्या जात असतात, त्याच्याबरोबर काही वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते। इथे बरेचसं आपण सामान ठेवलेलं आहे, इथे बऱ्याचशा गोष्टींची आवश्यकता। इथे प्रत्येक वेळेला प्रत्येक मंत्रावरती प्रत्येक गोष्ट इथे हवन क्रियेमध्ये देवतेंसमोर देण्यात येत असते आणि तिथं कनिष्ठ देवतेला आळवून घेण्यात येत असतं। त्यानंतर ह्या क्रिया करण्यात येत असतात। आता जी तुमच्याकडे येऊन करू शकतो का, करू शकता, पण केव्हा, जे भक्त माझ्याकडे अगोदर येऊन गेले आहेत त्यांनी माझ्या इथून बांधणी किंवा यंत्रक्रिया घेतलेली आहे, त्यांनी माझ्या इथल्या दिलेल्या साधना पूर्ण केल्या आहेत, माझ्या इथे ज्या काही गोष्टी त्यांना नियमाने दिल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या आहेत, तीच लोक ही विधी करू शकतात। त्याचबरोबर आम्ही तुमच्याकडे कधीच आलो नाही, पण ह्या विधीसाठी डायरेक्ट येऊ शकतो का, तर नाही, मी डायरेक्ट कुणालाच इथे बोलवत नाही। आणि ही विधी सुद्धा जो व्यक्ती माझ्याकडे 2दा 3दा येऊन जातो त्या व्यक्तीवरती माझा पूर्णत्व विश्वास निर्माण होतो, तो व्यक्ती माझ्या मनासारखा मला वाटतो, त्याच व्यक्तीची मी ही जी काही विधी आहे ती करत असते। आता कसं होतं, आपण काही बंदिष्ट क्रियेतल्या गोष्टी काढत असतो आणि त्या पुन्हा रिटर्न पाठवत असतो, तर तो व्यक्ती सुद्धा त्या ह्याचा असावा। ही बाबा माझ्यावरती एखादा काही जालन प्रयोग झालाय तो समोरच्याला त्रास होऊ दे अशा पद्धतीचा नसावा। म्हणजे जी काही तुमच्यावरती क्रिया झालेली आहे ती काढून आपण पुन्हा विसर्जित करत असतो, तर ती कोणाला दुसऱ्याला पाठवत नाही, किंवा ती क्रिया एखाद्याला त्रास होईल अशा पद्धतीची केल्या जात नाही। कारण की बरेचसे लोक असे म्हणतात ताई आम्हाला अशा अशा व्यक्तीकडून त्रास झालेला आहे, या व्यक्तीकडून त्रास झालाय, त्याच्या मागे आम्हाला एखादा चेडा लावायचा आहे, चेडा सोडायचा आहे, त्याच्यावरती आम्हाला मूठ मारायची, म्हणून ही विधी करताल का, तर नाही। तुमच्यावरती कोणी कोणताही प्रयोग केला असेल तो प्रयोग आपण पूर्णत्व काढून तो आपण पुन्हा रिटर्न पाठवू शकतो, तर तो कोणाच्या शरीरावरती पुन्हा पाठवण्याची विधी मी करत नाही। शेवटी हे किती जरी झालं, हे कितीही तुम्ही केलं तरी हे वाईट मार्ग आहे। म्हणजे हा एखाद्यावरती करण्यात जाण्याचा हा वाईट मार्ग आहे। तर हा वाईट मार्ग न पत्करता तुमच्यावरती केलेल्या क्रिया या पुन्हा रिटर्न घालवण्यासाठी ही विधी मी करत असते, तर समोरच्या व्यक्तीला त्रास होण्यासाठी करत नाही।
माझ्या तत्वामध्ये बसत नाही की तुमच्यावरचा त्रास लोकांवरती घालवावा किंवा तुम्हाला एखादा त्रास होतोय तो त्या व्यक्तीला व्हावा, हे माझं तत्व नाही किंवा मी त्या तत्वामध्ये अशा गोष्टी घेत नाही, मला आवडतच नाही। जे काय तुम्हाला त्रास असेल ना तो आपण काढू, हा पूर्णपणे निस्तरू, पण तो दुसऱ्याला होईल अशा पद्धतीच्या गोष्टी मी करत नाही किंवा मला ते आवडत नाही। आता करत नाही म्हणण्यात असं म्हणतात मग तुम्हाला जमत नाही का? तर हो, मला जमतं। जमायला काय, मी या सर्व गोष्टीतूनच भरून पावले। मी अंगाला साडीच नेसलेली आहे म्हणजे मी या सर्व गोष्टी विद्या शिकण्यासाठीच घेतलेली आहे। पण एखाद्याला त्रास व्हावा हे मला कधीच वाटत नाही, कारण की एखाद्याला त्रास झाल्याने आपल्याही मागे काही ना काहीतरी आहे, मागे कुटुंब आहे, आपणही संसारातला आहोत, आपल्याही मागे कोण ना कोणतरी आहे। मग तो त्रास त्या व्यक्तीला का द्यायचा आपण? म्हणून एखाद्याला आपण पूर्णत्व काढण्याचा प्रयत्न करतो, पण तो कोणावरती घालण्याचा प्रयत्न करत नाही। त्याचबरोबर आता जर तुम्ही ह्या विधीमध्ये जर तुम्ही पाहताल की ते काही बऱ्याचशा गोष्टी लिंब, नारळ, त्याचबरोबर बाहुल्या अशा काही ठेवलेल्या आहेत, मग ह्या जादू तोडण्यासाठी आहेत का? बरेचशा लोकांनी मागच्या व्हिडिओमध्ये असं सुद्धा बोलले होते की ह्या सर्व गोष्टी जादू तोडण्यासाठी असतील, तर नाही, या जादू तोडण्यासाठी नसून एखाद्या भक्तावरती आलेलं संकट दूर करण्यासाठी असतात। त्याचबरोबर इथे जे काही हा मांसाहारी भोजन ठेवलेला आहे, मग हे कशासाठी आहे? हा काय आम्हाला खायचा आहे का? तर नाही, जे काही कनिष्ठ दैवता आहेत, जी काही कनिष्ठ देवतेला हा मांसाहार भोजन देऊन त्यांना तृप्त करून त्यांच्या शरीरावरती झालेला जो काही प्रयोग आहे तो काढण्यासाठी असतो। त्याचबरोबर पुढे 2 कनिष्ठ दैवत बसवलेली आहेत। ही कनिष्ठ दैवत कशासाठी? तर ज्या शरीरावरती त्रास झालेला आहे ह्या कनिष्ठ देवतेंकडून हा त्रास, त्या वास्तूवरचा त्रास, त्यांच्या कुळावरचा त्रास काढून तो पुन्हा परतवण्यासाठी हे कनिष्ठ दैवत आहेत। त्याचबरोबर इथे जे काही सामग्री ठेवलेली आहे, आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, नाही म्हटलं तरी याच्यामध्ये 70-80 गोष्टी असतात। आता या सर्व गोष्टींची नावं प्रत्येकाला इथे सांगायला मला एवढा वेळ नाही, पण या गोष्टींची आवश्यकता कशासाठी? ज्या वेळेस कनिष्ठ देवतेला आपण काढतो त्यांना तिथे बंदिष्ट कार्यामध्ये घेत असतो। बंदिष्ट कार्य म्हणजे एकदा त्या गेल्यानंतर पुन्हा मागे फिरू नये किंवा कोणताही जाप किंवा कोणतीही करणी विद्या तुम्हाला पुन्हा लागू नये, त्यासाठी ही बंदिष्ट विधी असते। या बंदिष्ट कार्यामध्ये इथे घेण्यात येत असते, त्यासाठी या सर्व सामग्रीची आवश्यकता असते। त्याचबरोबर आता मग या गोष्टींचा मी किती खर्च घेते, हा बऱ्याचशा लोकांचा प्रश्न होता। आता ह्याचा खर्च तसा भरपूरच आहे, भरपूर बनता आला तर सर्वसामान्याच्या बजेटमध्ये बसावा असा नाहीये। आता मी या सर्व गोष्टी ते का सांगत नाही किती खर्च आहे, कारण की इथे दरवेळेस माझा खर्च बदलत असतो, कारण की कधी खर्च कमी पण पडतो तर कधी खर्च जास्त सुद्धा होत असतो, कारण की या काही गोष्टींची आवश्यकता जी आहे, सामानाची आवश्यकता आहे, की मला काही दुकानातून खरेदी करावी लागते आणि दरवेळेस तिथे सामानाचा भाव बदलत असतो, दरवेळेस तिथे मागे पुढे होत असतो। तर त्यासाठी इथे दरवेळेस या गोष्टीचं जे काय आहे म्हणजे मौल्य रूपांतर आहे हे बदलल्या जात असतं। मग त्याच्यासाठी मी पूर्ण ठोक इथे मी रक्कम सांगू शकत नाही। त्याचबरोबर इथे ज्या काही गोष्टी केल्या जातात किंवा ज्या काही गोष्टी आपण करतो याचा सर्वस्व इफेक्ट तुमच्या कुटुंबावरती वाईट होईल का, असाही मला प्रश्न होता की बाबा ह्या गोष्टींचा प्रयोग आम्ही केला तर आमच्या कुटुंबावरती वाईट होईल का? तर नाही। तर मुळात आम्ही बंदिष्ट कार्य, या विधीचंच नाव आहे बंदिष्ट कार्य, म्हणजे झालेल्या गोष्टींचा त्रास बंदिष्ट क्रियेमध्ये उतरवून घेतल्यानंतर तो पुन्हा तुम्हाला होऊ नये यासाठी बंदिष्ट विधी देण्यात येत असते। तर हा त्रास पुन्हा तुमच्या कुटुंबाला होऊ नये याच्यासाठी आम्ही बऱ्याचशा दक्षता घेत असतो। त्याचबरोबर आजारी व्यक्तींसाठी खरंच ही विधी आहे का? तर हो, काही व्यक्ती असे असतात, काही भक्त असे असतात की त्यांना वर्षानुवर्ष आजारपण असतं। मग हे आजारपण कुठलं? छातीत जडपणा येणे, छाती दुखणे, भीती वाटणे, त्याचबरोबर एखादा रोग असेल हा बरेच वर्षापासून न दूर, दवा औषधं केली, रिपोर्ट काढले, हे रिपोर्ट क्लिअर येऊन सुद्धा औषधाचा कोणताही गुण न येणे, तर या गोष्टींसाठी हा प्रयोग आपण करू शकतो, ही विधी करू शकतो। त्याचबरोबर माझ्या गादीवरती जे काही बाहेरच्या गादीवरती बसवलेली जे काही दैवत आहेत, हे दैवत कोणावरती सोडतो का किंवा हे दैवत आम्ही कोणाला विकतो का, असाही त्या व्हिडिओमध्ये मला प्रश्न होता की तुम्ही आम्हाला एखादा शेंदुराचा देव विकत देऊ शकता का, किंवा हा देव आम्ही घरी नेल्यानंतर ह्याचं काम होईल का, हा काम करेल का, आमच्या मनासारखं ऐकेल का, आम्ही ज्या गोष्टी सांगू ते करेल का?
तर मुळात म्हणजे मी कोणतेही कनिष्ठ दैवत चेडे गोटे विकत देत नाही किंवा विकल्या जात नाही। शेवटी हे कितीतरी असतं तरी आपण यांना पूजतो, हात जोडतो, नतमस्तक होतो, म्हणून या कनिष्ठ देवतेला सुद्धा मी देवाची जागा देत असते। तर देवांना कधीही विकल्या जात नाही, देवांचं कधीही आदान प्रदान पैशामध्ये मी करत नाही। आणि या तुमच्या फायद्यासाठी गोष्टी जर तुम्ही करत असताल तर ह्या टोटली रॉंग किंवा चुकीच्या आहेत। कारण की देव विकलून तुम्हाला दिल्याने तुमचं चांगलं होईल तर हे असं नाही। तिथे श्रद्धा, तुमच्या मनातली भक्ती भाव असणं खूप गरजेचा असतो। ह्या सर्वस्व गोष्टी श्रद्धेच्या आहेत। तुम्ही आज तूप खाल्लं की लगेच तुम्हाला रूप येतं असं नाही, ह्या सर्व गोष्टी श्रद्धेवरती अवलंबून आहेत। शेवटी हे कलियुग आहे, कलियुगामध्ये तुम्ही जसं केलं की तसं लगेच तुमचं चांगलं होईल असं नाही। त्यासाठी तुम्हाला बराचसा वेळ द्यावा लागतो, बऱ्याचशा गोष्टींचे तपश्चर्या करावी लागते, बऱ्याचशा साधनेसाठी तुम्हाला कुठेतरी वेळ द्यावा लागतो, त्यानंतर या गोष्टींचा तुम्हाला चांगला पुढचा फायदा होऊ शकतो। आता असंही बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की ताई या विधी आम्ही घरच्या घरी केल्या तर त्या पूर्ण होतील का? तर ह्याची मी कोणालाही गॅरंटी देऊ शकत नाही। विधी शिकण्यासाठी हे सर्व शिकण्यासाठी मी अवघे 10 वर्ष घालवलेले आहेत। 10 वर्षामध्ये मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हता की मी हे जे काही करते ते योग्य आहे का किंवा हे केल्यानंतर समोरच्याला गुण येईल का, हे मला स्वतःला कधीच माहित नव्हतं। आता मी ठाम विश्वास की हो ह्या गोष्टी केल्याने तुमचं व्यवस्थित होईल का, तर मला स्वतःला इथे 10 वर्ष घासावे लागले। मला स्वतःला 10 वर्षामध्ये इथे चांगले वाईट दुःखाचे त्याचबरोबर काही अवघड प्रसंग सुद्धा इथे आलेले आहेत। त्याच्यामुळे मी कोणाला इथे अशी गॅरंटी देणार नाही की तुम्ही घरी करताल तर तुमचं हेच चांगलं होईल। त्यासाठी तुम्हाला गुरुदीक्षा, त्याचबरोबर बीजमंत्राची साधना, गुरुचं मार्गदर्शन, गुरुकडून तुम्हाला योग्य ते ज्ञान घेणं खूप गरजेचं असतं, त्यानंतर तुम्ही ह्याची गॅरंटी देऊ शकता। मी स्वतः 10 वर्षामध्ये कोणाला गॅरंटी दिली नाही, तर मी तुम्हाला गॅरंटी देईल एवढी मी शक्यता कमी आहे। तुम्ही करताल तर तुमचं चांगलं होईल नाही, ह्याच्यामध्ये मी स्वतः जेव्हा मी करायला लागले तेव्हा मी कोणालाच गॅरंटी देत नव्हते, पण मी आता गॅरंटी देते, हा डायरेक्टली देते, हा तुमचं एवढ्या ह्याच्यात होईल का, तर तिथे मला स्वतःला आत्मविश्वास जाणवतो की ते मी जे करत आहे ते मी आता योग्य करत आहे। 10 वर्ष कारण की मी या गोष्टीसाठी घासलेल्या आहेत। 10 वर्षामध्ये मला बरेचसे संकटांना सामोरं यावं लागलं आहे। काही लोकांच्या क्रिया मी स्वतःच्या अंगावरती सुद्धा घेऊन त्याचा मलाही काही भोगावं लागलं आहे। त्यावेळेस मला या गोष्टींचं ज्ञान पूर्णत्व नव्हतं, त्यावेळेस मी लोकांची गोष्ट काढून ती माझ्याकडून परतवायचं ज्ञान माझ्याकडे नव्हतं। मग त्यावेळेस मलाही याचे बरेचसे संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे। मग त्यासाठी तुम्ही जर डायरेक्टली घरामध्ये करताल तर हे तुमच्या गुरुच्या सानिध्यामध्ये राहून करा, गुरुच्या संपर्कामध्ये गुरुकडून विद्या घेऊन करा, त्यासाठी मी तुम्हाला कोणतेही प्रोत्साहन करणार नाही। त्याचबरोबर आता तुम्ही असं बरेचसे लोक म्हणतात की तुमच्याकडे पहिल्यांदा यावं लागतं त्याच्यानंतर तुम्ही हे करून देताल, तर का, तर असं होतं सर्वस्व गोष्टीवर विधीवरतीच अवलंबून असतात, नाही सर्वच लोकांसाठी या विधी करावे लागतात असं नाही। 100 5 ते 10 लोक असतात ना, त्या लोकांसाठीच ही विधी करणं गरजेचं पडतं, कारण की त्यांच्या काही गोष्टी असतात या जुन्या असतात, 20-25 वर्षाचा त्यांचा त्रास असतो, तर लोकांना ही गोष्ट करायची लागत ते असं नाही। गोष्टी केल्यावर फरक पडतो असं नाही। काही लोकांना बांधणीमध्ये पण पडतो, काही लोक माझ्याकडे येतात, बांधणी घेतात, त्यांना 140 दिवसात, 50 दिवसात, महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात, 4 महिन्यात सुद्धा चांगला फरक पडतो, त्यांना या विधीच्या मार्गी लागायची गरज पडत नाही। माझं असं म्हणणं असतं जर तुम्हाला अँटीबायोटिक टॅबलेट वरती जर बरं होत असेल तर ऑपरेशन करायची काय गरज, बरोबर ना, हे म्हणजे ऑपरेशन आहे। आणि साध्या गोळ्यांमध्ये जर तुम्हाला चांगलं वाटत असेल, तुम्ही जर चांगला फरक पडत असेल तर एवढा मोठा खर्च करायची गरज असं माझं म्हणणं आहे। मग हे सर्वस्व निर्णय तुमचा आहे। ज्यांना आपल्या गादीवरती बांधणीसाठी यायचं आहे त्यांनी अवश्य या, तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुम्हाला अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन तुम्ही येऊ शकता। रविवारचा वार असतो, रविवारच्या वारसाठी कॉल करावा लागतो, कॉल करून आपला नंबर 93 22 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करावा, कॉल करून बुकिंग करावी, बुकिंग करून गादीवरती यावे। त्याचबरोबर गादीवरती येण्यासाठी कुठे यावे हाही महत्त्वाचा प्रश्न,
मी पुण्यामध्ये कात्रज भागामध्ये आंबेगाव एरियामध्ये राहते. पुणे, कात्रज, आंबेगाव, बुद्रुक. आंबेगाव बुद्रुकच्या तिथे गायमुख स्मशानभूमीच्या समोर ज्यावेळेस तुम्ही कॉल करता, कॉल केल्यानंतर तुम्हाला लोकेशन ऍड्रेस आम्ही देत असतो. त्यावेळेस वेळोवेळी तुम्ही इथे येताना आम्ही तुम्हाला गाईड करत असतो. कुठून कसं यायचं, कुठे उतरायचं, सर्व तुम्हाला सांगण्यात येत असतं. रविवारच्या दिवशी सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत इथं पोहोचावं लागतं. जसे नंबर येतील त्यानुसार तुमचा नंबर व संध्याकाळी 6 वाजे काही प्रश्न आहेत, तुमच्या काही अडचणी आहेत, तुमच्या गोष्टींवरती मार्ग द्यायचे आहेत, हे तुम्हाला बांधणी किंवा यंत्रक्रियेवरती मी देत असते. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी अवश्य या. व याच गोष्टीविषयी जर कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी आपल्या कमेंटद्वारे विचारा. त्याच्यावरती तुम्हाला योग्य मार्ग देऊन तुम्हाला गादीवरती बोलवण्यात येईल. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. सर्वांना जगदंबेकडे प्रार्थना की सर्वांच्या सर्व गोष्टींमध्ये यश प्राप्त हो, सर्वांच्या घरादारामध्ये सुख शांतता लागू व सर्वांच्या व्यापार धंद्यामध्ये यश प्राप्त हो, ही जगदंबेकडे प्रार्थना व बाबांकडेही प्रार्थना. जय जगदंब, जय महादेश.